नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, काल आपला जो स्कॉलरशिप एक्झाममधला जो पेपर सेकंड झाला आहे त्याच्यातला इंटेलिजंट टेस्टचा पेपर आपण त्याचे ॲन्सर्स बघूया. ठीक आहे. हे बघा फेब्रुवारी 25चा पेपर आहे आणि हे बघा सगळ्यांकडे सेट 4 सेटमध्ये असते ABCD है ना. तर क्वेश्चन सगळे सारखेच आहे सगळ्या सेटमध्ये, फक्त मागे पुढं असतात. तर तेवढं जसं आता कुणाकडे B असेल, कुणाकडे C असेल, कुणाकडे D असेल. ठीक आहे. तर ते फक्त क्वेश्चन मागे पुढे आहेत. क्वेश्चन वेगळे नाही आहेत. तर ते थोडं बघून घ्याल. म्हणजे आता माझ्याकडे सेट A आला आहे. ठीक आहे ना. तर आपण त्याला सॉल्व करूया. ठीक आहे. काही फरक पडत नाही आणि थोडं फास्ट घेऊया, कारण आपल्याला पूर्ण एकदम तंतोतंत सगळं शिकायचं नाही आहे. फक्त तुम्हाला ॲन्सर महत्त्वाचे आहे. ठीक आहे. की ॲन्सर कुठला आहे त्याचा करेक्ट ॲन्सर मी काढायचा प्रयत्न केला आहे. होऊ शकते एखाद दुसरा चुकून जाईल, पण मॅक्झिमम सगळे करेक्ट ॲन्सर मी केलेले आहे त्याचे. तर चला बघूया आपण आता पहिलं पेज. याचं मराठीचं आपण नंतर करूया. ठीक आहे. आता याचं इंटेलिजंट टेस्ट करूया सगळ्यात पहिला. इंटेलिजंट टेस्टचा पहिला पेज येतो आहे मग हा वाला. ठीक आहे. तर इथे बघा, इथे काय केलेलं आहे की इथे हे जे दिलेली आकृती आहे ना, याच्यापासून जर आपण एक डाईस बनवला. ठीक आहे. तर डाईस बनवलं तर कुठली आकृती शक्य नाही आहे? ही आकृती शक्य नाही आहे तिसऱ्या नंबरची. का बरं? कारण की तुम्ही कसंही त्याला हे करा तर 5च्या अपोजिटला 2 येतो आहे. 5च्या अपोजिटला येतो आहे हे 2. ठीक आहे. हे 2 अपोजिटला येतात नेहमी. तुम्ही कसंही पहिला फोल्ड करून बघा. ठीक आहे. हे कधी आजूबाजूला नाही येणार. इथे आजूबाजूला दिलेलं आहे, इथं दिलं आहे आणि इथं दिलेलं आहे. हे समजा इथं आता 5 असेल है ना, इथं 5 असेल तर हे जे 2 आहे ना याच्या मागच्या बाजूला असायला पाहिजे. ठीक आहे. पण इथं बाजूला दिलेलं आहे. तर याची ॲन्सर येतो, यांचा ॲन्सर तिसरा आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर बघा 27मध्ये बघा हे कसं येणार आहे. हे इथं मिरर आहे ना, तर मिररमध्ये पहिले 5 जो आहे तो असा इथे दिसणार आहे, पण तो उलटा दिसणार आहे असा. ठीक आहे. 9 आहे, त्याच्यानंतर 9 दिसणार आहे, पण तो असा उलटा दिसणार आहे. ठीक आहे. नंतर 2 आहे, तर तो असा उलटा दिसणार आहे. तर याच्यातला कुठला ॲन्सर येतो तसा 4th नंबरचा येतो आहे. ठीक आहे. तसंच इथं बघा क्राय कसं दिसणार आहे, Y. ठीक आहे. असं दिसणार आहे Y. त्याच्यानंतर R कसं दिसणार, असं उलटं, आणि C असं. तर हे पहिलीच फिगर आहे बघा. पहिलीच फिगर जी आहे ती याचा ॲन्सर आहे. ठीक आहे. याचा ॲन्सर येतो पहिला. चला एक पेज झाला. ओके. इथे बघा आता इथे काय केलेलं आहे, इथे वॉटर इमेज आहे. वॉटर इमेजमध्ये काय होते की हा जो P आहे इथे दिसणार असा, O इथे दिसणार आहे, आणि ही जी वरची इमेज आहे ना ती खाली येणार आहे आणि अशी उलटी होणार आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर L असं होणार आहे, असं दिसणार आहे. त्याच्यातलं कुठला ॲन्सर येतो आपला बघा, याच्यापैकी चौथा येतो आहे बघा, एकसारखा दिसतो आहे चौथा. ठीक आहे. चला नेक्स्ट बघू. इथे बघा हे चौथा आहे याचा. इथे बघा आता 30मध्ये कसं 1 कसा दिसणार आहे है ना, हे असं दिसणार आहे. 7 कसं दिसणार आहे, असं दिसणार आहे. आणि 6 कसं दिसणार आहे, अशा टाईपचं दिसणार आहे. त्याच्यातलं कुठली येतो आहे बघा ॲन्सर, 3rd नंबरचा ॲन्सर येतो आहे. ठीक आहे. सेम असंच दिसते की नाही, असा 1 उलटा, 7 उलटा है ना, हा 6 असा उलटा, 3rd नंबरचा येतो आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर इथं 31मध्ये दिलेलं आहे देवराई महाराष्ट्र शरणवण, याचं उत्तर आहे मध्य प्रदेश. ठीक आहे. देवराई म्हणजे संरक्षित वन नसतात, ते महाराष्ट्रामध्ये आहे. शरणवण जे आहे ते मध्य प्रदेशमध्ये आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर 32मध्ये तुमचं इथं काय केलेलं आहे, त्यांनी पहिले याची वॉटर इमेज घेतली आहे. त्याची वॉटर इमेज घेतली आहे आणि त्याच्यानंतर मग त्याची मिरर इमेज घेतली आहे. ठीक आहे ना. वॉटर इमेज घेताना काय होईल की तुमचं हे अशा टाईपची आकृती येईल. इथं वॉटर इमेजमध्ये काय होत असते, हे वरचं खालचं वर येत असते आणि वरचं खाली येत असते. हे असं झालं आणि हे असं येणार, इथे असं दिसणार आहे.
हे असं दिसणार आहे. मग याला काय केलं, परत हे मिरर इमेज करून टाकली. मिरर इमेज केल्याने काय होईल, ही इथं असं दिसणार आहे. तुम्ही असं समजून चला, आता इथं हे ठेवलं आहे, पहिले इथं वॉटर केलं आहे त्याला आणि मग इथं परत मिरर केलेलं आहे. मिरर केल्यामुळे आता हे काय होणार, हे जे आहे ना हे असं इथं दिसणार आहे हे, आणि हे इकडे सगळं डार्क असणार आहे. ठीक आहे, अशा टाईपचं त्याचं सगळं येतो आहे बघा. आणि अशा प्रकारे जर तुम्ही याला आपलं जे ॲन्सर फिगर आहे त्याला जर तुम्ही करून बघाल, ठीक आहे ना, तर वॉटर पहिले याची वॉटर जर केली तर काय होणार आहे, पहिले तर हे वॉटरमध्ये हे आहे असं दिसणार आहे. ठीक आहे, फक्त हे मधली फिगर बघा, फक्त मधली फिगर कशी होणार माहिती आहे का, हे इथं अशी, सॉरी हा जो पोर्शन आहे ना हा वाला, हा इथे येणार आहे, बाकी हे पूर्ण डार्क राहणार. ठीक आहे, कशामध्ये, वॉटरमध्ये. आणि याचीच जर आपण मिरर केली तर कसं होऊन जाणार, हा इथं मिरर ठेवला तर हा ना, ही इमेज जवळ आणि हे अपोजिट साईडला जाईल इकडं, म्हणजे हे असं इथं हे येणार त्याच्यामध्ये. आणि हा जो आहे हा भाग इकडे येणार. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये बघा फर्स्ट नंबरची ॲन्सर येतो आहे, फर्स्ट याचा येतो फर्स्ट. थोडं बघा तुम्ही याच्यातून येते, काही प्रॉब्लेम नाही आहे. हे बघा, हे उलटं होणार आहे आणि हे जे आहे ना, हे पहिले वॉटरमध्ये केलं आहे, मग त्याला मिरर केलं आहे, तर हे अशा प्रकारचं येणार आहे. ठीक आहे ना, हा वाला भाग इथं हा राहणार आहे, हे बघा हा. ठीक आहे, आणि हा जो टोक आहे ना हा असं या साईडला चाललं जाणार आहे. दोन्ही आहे त्याच्यामध्ये, पहिले वॉटर केलं आहे मग त्याच्यानंतर त्याला मिरर केलं आहे, तर त्याचा आन्सर येतो आहे फर्स्ट नंबरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा आता नेक्स्ट इथे बघा, आता इथं काय केलेलं आहे की ह्या ज्या इमेज आहे ना, ह्या जे आहे ना हे इंटरचेंज झाले आहे. इथल्या है ना, ह्या जे हार्टचे साईन आहे सगळे खाली गेले आणि हे जे सर्कल आहे ते वरती आले. ठीक आहे ना, हे एक्सचेंज झाले. सेम असंच इथं पण एक्सचेंज झाले आणि एक्सचेंज झाल्यावर सगळ्यांची जी नंबर आहे ते एक एकनी कमी झाली. जसे ते पहिले 5 सर्कल होते ते 4च झाले. इथे हे 3 चंद्रसारखे 3 होते ते 2 झाले. हे जे होते हे इकडे 6 होते, इकडे 5 होऊन गेले. त्याचा अर्थ काय की हे फक्त याचे नंबर कमी झाले, इंटरचेंज झालं आहे ना. हे जे 4 पार्ट आहे त्याच्यातले हे इंटरचेंज झाले एकमेकांशी. तर इथं बघा आता काय होणार आहे, हे स्टार इथे येणार है ना, स्टार इथे येणार. ठीक आहे, हा वाला जो साईन आहे तो इथे येणार. हे जे डॉट आहे ते इकडे येणार आणि हे जे शेप आहे ते खाली येणार. आणि आता डॉट 2 आहे ते तर एकच येणार. तर इथे कुठला डॉट येणार, हे एक आणि ह्या 3 पैकी कुठला तरी आहे. ठीक आहे, आता याच्यामध्ये काय झालं आहे बघा, इथे 4 आहे ना, इथे 3, इथे पण 3 आहे. आता स्टार किती आहे बघा, 1 2 3 4 5 6 7, तर एक कमी पाहिजे आपल्याला. 1 2 3 4 5 6 याचं आन्सर नंबर 3 येते. ठीक आहे, इथं 5च दिलेलं आहे, इथं 6 पाहिजे है ना, एकच कमी करायचं आपल्याला. ठीक आहे, इथे पण बघा हे 3 आहे, इथे एक कमी झालं आहे 2, याचा आन्सर नंबर येतो 3. ठीक आहे, त्याच्यानंतर 34मध्ये बघा इथं काय केलेलं आहे, इथं केलं आहे की हे बघा 11 × 1 कमी है ना, 11पेक्षा 1 कमी म्हणजे 10, म्हणजे 110 आले. तसंच इथं 13 × 13पेक्षा 1 कमी म्हणजे 12, 12 × 13 केलं जर आपण त्याचं आन्सर येतं आहे 156. ठीक आहे, इथं 12 × 13 येणार है ना. इथं केलं ना, हे 11ला काय केलं, 11 × 1 मायनस करून 10 है ना, 11च्या अगोदरची नंबर 10, दोघांचं मल्टिप्लिकेशन केलं तर 110 येते. इथं 13 त्याच्यापेक्षा 1 नंबर कमी म्हणजे 12 है ना, त्यांचा दोघांचा गुणा केला तर 156 येतं आहे. ठीक आहे, इथं बघा नेक्स्ट आता 35मध्ये काय केलेलं आहे, इथं बघा तुम्ही 9 + 5 14 केलं आहे. तर असंच इथं 7 + 4 किती येणार आहे, 11 येणार आहे. ठीक आहे, त्याच्यानंतर आता आणि पुढं काय केलं आहे की पुढं काय केलं आहे मी, 9 - 5 फुलचा स्क्वेअर नाही 19
19 आणलं ना इथं. एक मिनट. हां, इथं काय केलं परत यांनी 9 - 5 केलं, किती आले 4. 4चा स्क्वेअर केला आहे हो ना. 4चा स्क्वेअर 16 + 3, 16 + 3 केलं आहे, तिथे आलं 19. तसंच आपल्याला 7 - 4 किती येणार, 7 - 4 3. ठीक आहे, 3चा स्क्वेअर केला आहे, 3चा स्क्वेअर करून +3 केला आहे, म्हणजे 9 + 3 म्हणजे आलं आहे 12. तर याचा ॲन्सर येतो आहे सेकंड नंबरचा 12/11. ठीक आहे, अशा पद्धतीने त्याला सॉल्व केलेलं आहे. तुम्ही फक्त ॲन्सर मॅच करून घ्या. लॉजिक जे आहे, आता मी पूर्ण आता डिटेलमध्ये करत बसलो तर आपल्याला बरंच उशीर होईल सांगायला. ठीक आहे, आता इथं बघा, इथं आपल्याला एक्झॅक्ट फिगर आपल्याला फाइंड करायची आहे. त्याच्यामध्ये एक्झॅक्ट फिगर जी आहे इथं मॅच करा. हे बघा, हे ह्यापैकी इथं बघा हे सगळे सारखेच आहे है ना, फक्त एक कुठला हा वेगळा आहे है ना. ठीक आहे ना, हे याच्यामध्ये हे आयडेंटिकल नसणार आहे. त्याच्यानंतर बघा, आता ह्या 3पैकी एक तर हा तर कॅन्सलच झाला आहे. ठीक आहे, हा तर कॅन्सल झाला आहे. या 3पैकी कुठलं तरी आहे. आता इथं बघा, ह्या साईडला हे बघा, याचं हे इकडच्या साईडला आहे, राईटच्या साईडला, हे लेफ्ट साईडला आहे, हे पण कॅन्सल झालं. आता हे 2पैकी एक आहे. आता इथे बघा, इथं असं हे आलेलं आहे, तर मग हे पण नाही आहे. मग याचा ॲन्सर येतो आहे 4th नंबरचा. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा अजून इथे पण बघा, हे बाकीचे सगळे इथं हे बघा, इथं हे मध्ये एक हे लाईनच गायब झालेली आहे, मग ही तर नाही आहे. ठीक आहे, इथं मध्ये काहीतरी एक शेप आलेला आहे, हे पण नाही आहे. हा जो आहे हे बाहेर निघाला आहे, हे पण नाही आहे. ठीक आहे, तर हा बरोबर फिगर आहे, आयडेंटिकल 4th नंबरचा. ठीक आहे, चला नेक्स्ट बघूया आता आपण पेज नंबर 10. ठीक आहे, तुमच्या क्वेश्चन कुठलाही सेट असू दे, हे मागे पुढे असतील की क्वेश्चन, बस, बाकी काही नाही आहे. हां, याच्यामध्ये बघा, आता हे सगळं मी एकदम डिटेलमध्ये समजत बसलं तर मला खूप वेळ लागणार आहे. ठीक आहे, याच्यामध्ये जो आहे सलीम जो आहे इथं सेंटरमध्ये आहे म्हणतात. ठीक आहे ना, 12th पोझिशनला. ठीक आहे, तर इथं जे आहे टोटल इकडे 11 लोक असणार आहे ना, 1 ते 11. आणि इकडे पण 11, म्हणजे इथे 12मध्ये 11 ॲड केले तर किती टोटल 23 लोक आहेत टोटल. ठीक आहे, त्याच्यातून आता जर जी अंकिता आहे ती 8व्या पोझिशनला आहे इकडून लेफ्टवरून. ठीक आहे ना, लेफ्टवरून जर ती 8व्या पोझिशनला आहे तर ती ॲक्च्युली म्हणजे कितवी पोझिशन असेल त्याची, 23मधून 8 मायनस करायचे, 13मधून 8 गेले 5, 15 म्हणजे इथं, आणि 15 आणि है ना, हे तर डिफरन्स झाला त्याच्यामधला. 15 - 8 केले तर हे डिफरन्स झाला. पण ती जिथे उभी आहे ती कुठली पोझिशन येणार, 16th पोझिशन येणार है ना, 16th. त्याचा ॲन्सर येतो आहे सेकंड नंबरचा 2. 15मध्ये 1 ॲड करावं लागेल आपल्याला. त्याच्यानंतर बघा, नेक्स्ट जे आहे हे आपला एक अशा टाईपचं एक क्वेश्चन आलं होतं, आपण कुठल्या तरी याच्यामध्ये केलं होतं, कशाचं तरी होतं ते, बॉन्टिंग का काहीतरी होतं ते, त्याच्यामध्ये जसा होता तर त्याच्यामध्ये कसं आहे, 3ऱ्या नंबरवर येते ना लिली. ठीक आहे ना, तर याच्यामध्ये काय करायचं आहे की एक मिनटं. हां, तर इथं काय होतं की इथे टोटल हे बघा 5 आपल्याला फुलं दिलेले आहे, फुलांचे झाडं. ठीक आहे ना, तर इथं काय करायचं असते की ह्या जेवढेही नंबर्स आहे ना याच्यामध्ये 5ने तुम्ही डिवाईड करा. 5ने डिवाईड केल्यावर कुठल्या अशा नंबरला जो रिमाइंडर आहे तो 3 येईल. 3ऱ्या नंबरवर आहे ना लिहिली, तर 3 यायला पाहिजे. तर जर आपण याला सगळ्यांना डिवाईड करून बघितलं ना 5नी, तर फक्त 68 जे आहे ज्याच्यामध्ये 5नी डिवाईड केलं तर रिमाइंडर तुमचं 3 येणार आहे. ठीक आहे, याच्यातमध्ये रिमाइंडर 3 येतो आहे. तर त्यामुळे याचा ॲन्सर येतो आहे 68. ठीक आहे, पहिलावाला. ठीक आहे, 40मध्ये बघा, आर्नॉल्ड इज फेसिंग टू रायझिंग सन, म्हणजे सन कुठे, इकडे ईस्ट आहे ना, ईस्टकडे तो बघत आहे. त्याच्यानंतर तो 90 डिग्री तो तिकडे फिरला आहे. 90 डिग्री म्हणजे डायरेक्ट आहे ना, 45 2 वेळेस फिरला आहे ना, तर 90 डिग्री म्हणजे इकडे झालं, नॉर्थकडे तोंड आलं. नॉर्थकडे तोंड आलं तर त्याच्या लेफ्टला कुठलं असणार आहे, त्याच्या लेफ्टला असणार आहे वेस्ट. ठीक आहे, त्याच्यानंतर बघा, इथं एपासून बीला जाताना
ठीक आहे ना. किती वेळेस त्याच्या लेफ्ट हँडला कुठली ईस्ट डायरेक्शन किती वेळेस आली आहे असं विचारलेलं आहे, है ना. हाऊ मेनी टाइम्स हिज लेफ्ट हँड विल पॉईंट टुवर्ड्स ईस्ट डायरेक्शन. आता हे ईस्ट डायरेक्शन इकडे आहे, ठीक आहे ना. तर जेव्हा तो इकडून चालू करेल, हां, ठीक आहे ना, इकडे जेव्हा येईल तो, तर लेफ्टला जेव्हा तो इथून इकडे असं या साईडला येईल, इकडे ईस्ट डायरेक्शन आहे इकडं. तर हे पहिलं जेव्हा जेव्हा तो असा इकडून इकडे हे पहिल्यांदा, हे दुसऱ्यांदा येईल, ठीक आहे. हे बघा असं झालं पाहिजे तो, हां, इकडे चालला पाहिजे. ही इथे आहे तर इथे नाही आहे, ठीक आहे ना. इकडं आहे तर असं येणार, ठीक आहे. इथे पण नाही आहे, हे इकडं आहे असं डायरेक्शन. तर 1 2 3 4 वेळेस तो ईस्टकडे फेस करणार आहे. त्याचा आन्सर आहे तो 4. म्हणजे फेस नाही करणार आहे, त्याचा लेफ्ट हँड साईड जो आहे, लेफ्ट साईडला ईस्ट असणार आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर 42मध्ये बघा तुम्ही हे करून बघा. याच्यामध्ये बालिका दिन जो असतो, बालिका दिन असतो 3 जानेवारीला, ठीक आहे. 3 जानेवारीला बालिका दिन असतो. त्याच्यानंतर हा जो असतो एज्युकेशन डे कधी असतो? 11 नोव्हेंबरला असतो, 11 नोव्हेंबरला. जर यांच्यामध्ये जर आपण सेम इयर आहे, हां, 2022, त्याचं जर आपण कॅल्क्युलेट केलं ना सगळे डेज, त्याच्यामध्ये फ्रायडे येतो यांचा आन्सर. हां, करून बघा याच्यामध्ये, ठीक आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये तुम्ही बघा इथे सगळ्यांचं इथं जे आहे कॅरम खेळणारे मुलं किती आहे लंगडी खेळणाऱ्यापेक्षा, तर ते याचं तुम्ही करून बघा. हे वेन डायग्राम सोपं असते. 4/8 येते, 4/8, ठीक आहे. टोटल जे आहे ना तुम्ही बघा, सगळे खेळणारे 29 मुलं आहे. हे बघा हे कसं येणार ते बघा. ह्यांचं 8 + 6 + 5 आणि 14 + 5 19 है ना. 14 + 5 19 + 7 नाही, यांचं 8 आणि 5 13, 13 आणि 9 22 आणि 7 29 मायनस इथं बघा 21 मायनस करून बघा. त्याचा आन्सर येतो 8, है ना. त्याचा आन्सर नंबर आहे फर्स्ट, ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा. आता इथं बघा, इथं याचा आन्सर येतो आहे आन्सर नंबर 3. कसं येतं आहे बघा, यांनी काय केलं आहे, ह्यांचं प्लस केलं आहे. 4 + 2 है ना. 4 + 2 किती येतात? 6 आणि 1 + 3 किती येतात? 4. म्हणजे 6 4 = 24, ठीक आहे. असं तिथं 5 + 8 है ना, 8 आणि 2 + 4 6, 8 6 = 8 6 = 48, ठीक आहे. इथे पण कसं बघा, 6 + 4 10 आणि 5 + 3 8, तर 10 8 = 80. मग इथे पण तसंच येणार. 7 + 5 12 × 6 + 4 10, तर 12 × 10 120 याचा आन्सर आला, ठीक आहे. याच्यामध्ये 45मध्ये इथं 4 आणि 6चा फरक आहे बघा. इथे जर ना हे 6 आहे, इथं अपोजिट नंबर 6नी जास्ती आहे, याची अपोजिट नंबर 4नी जास्ती आहे, ही परत 6नी जास्ती आहे. मग हे है ना 36 + 6 केलं तर 42 येणार, ठीक आहे. मग इथं आता 6 4 6 परत इथं 4 येणार, तर इथं 29 येणार. त्याचा आन्सर इथे 29, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. याच्यामध्ये सेम कुठला आहे? मार्स, व्हीनस, ज्युपिटर, सॅटर्न, कारण तो पण एक प्लॅनेट आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर अमिबा, अर्थवॉर्म, कॉकरोच, याच्यामध्ये स्नेल येतो, कारण हे इन्व्हर्टिब्रेट्स आहेत. इन्व्हर्टिब्रेट्स ज्यांना बॅकबोन नसते असे प्राणी आहेत हे सगळे, ठीक आहे. लिव्हिंग थिंग्स आहेत जे बॅकबोन नसतात, इन्व्हर्टिब्रेट्स म्हणतात त्यांना. त्याच्यामध्ये 4th नंबरचा ऑप्शन येते. इथे बघा, इथे जे आहे ना 4 साईडमधून 3 साईड झाले, 1 साईड कमी झाली, असं इथं 6 साईडमधून 1 साईड कमी होतं, 5 येणार. त्याचा आन्सर येते आन्सर नंबर 2, ठीक आहे. आणि जे मधल्या ज्या लाईन्स आहे ना त्या पण एक कमी होऊन जाते याच्यामधल्या, त्याचा आन्सर नंबर येते 2. आणि हे 49मध्ये काय दिलेलं आहे? हे सगळे ट्विन प्राईम नंबर्स आहेत, ठीक आहे. तर ट्विन प्राईम नंबर येतो पहिला नंबरचा, ठीक आहे. चला नेक्स्ट बघूया, ठीक आहे. इथे काय काय दिलेलं आहे? हे सगळ्या ट्रायंग्युलर नंबर आहे.
ह्या सगळ्या ट्रायंग्युलर नंबर आहे. मग त्याच्यातली एक ट्रायंग्युलर नंबर आपली सेकंड नंबरची येते. ठीक आहे. हे पण बघा इथं 78 येणार ट्रायंग्युलर नंबर. ठीक आहे. आता इथे पण बघा, इथे काय केलेलं आहे, ह्यांची सगळ्यांचं मल्टिप्लिकेशन केलं आहे. 7 × 2 × 3 है ना. म्हणजे हे किती आले, 7 × 2 14, 14 × 3 42. 42मध्ये काय केलं आहे, 42ला 4 + 2 करून इथं 6 लिहिलेलं आहे. असंच इथं पण बघा 3 × 9, 3 9 जा 27, 27 2 जा 54. 54मध्ये 5 + 4 केलं तर इथं 9 लिहिलेलं आहे. ठीक आहे ना. इथं पण तसं बघा 4 8 जा 30 है ना, 4 1 जा 4, 4 8 जा 32. तर 3 + 2, 3 + 2 किती आलं आहे, 5 आलं आहे. ठीक आहे ना. तर असंच इथं पण काय करणार आहे, तिघांचं मल्टिप्लिकेशन करायचं. 2 3 जा 6, 6 5 जा 30. 30 प्लस म्हणजे 3 + 0 केलं तर 3 येतं याचा. तर याचा आन्सर येतो आन्सर नंबर 1. ठीक आहे. त्यानंतर इथं पण बघा ह्या याच्यामध्ये इथं काय करायचं आहे आपल्याला, की ह्याच्यामध्ये जे कॉमन असते, जसं आता इथं बघा इथं ई कॉमन आहे. इथं 7 कॉमन आहे. नाही सॉरी 7 नाही, 5 कॉमन आहे बघा सगळीकडे. जिथे इथे ई लिहिलेलं आहे ना, इथे पण ई लिहिलेलं आहे, इथे पण ई लिहिलेलं आहे. आणि 7 7 7 तिन्हीमध्ये कॉमन आहे. हे बघा 7, अरे 7 नाही, परत 5 कॉमन आहे बघा. हे बघा 5, इथे पण 5 आणि इथे पण 5. तर याची जी आहे ईची व्हॅल्यू होऊन जाते 5. = होते 5. ठीक आहे. इथं बघा आता टी नाही आहे, इथं कॉमन अजून इथे बघा इथं ए आहे, इथे पण ए आहे. आणि याच्यामध्ये कॉमन नंबर कोणता आहे, 2 आहे है ना. इथं एची व्हॅल्यू होऊन जाते 2. = होते 2. तर हे ए आणि हे ए कट झाला. इथे 2 आणि हे 2 आणि हे 2 कट झालं. ठीक आहे. आता इथे बघा टी इथे पण आहे, टेलमध्ये पण आहे आणि नोटमध्ये पण आहे. आणि याच्यामध्ये कॉमन नंबर कोणती दिसते आता आपल्याला, 7 आहे है ना. तर टी = 7 येऊन जाते. हे बघा हे टी कट करा आणि इथलं 7 कट करायचं, इथे टी कट करायचं, इथं 7 कट करायचं है ना. तर अशा पद्धतीने टीची व्हॅल्यू 7 येते. त्याच्यानंतर आता उरले काय आता आपले, हे बघा इथे एफ आहे, इथं एल आहे है ना. इथं एल म्हणजे 4 होणार है ना. उरलेलं इथं 4च उरलं आहे, एल म्हणजे 4 येणार. ठीक आहे ना. इथं आता एस म्हणजे 6 आहे. ठीक आहे ना. एस जे आहे, एसची व्हॅल्यू आली 6 आणि ईची जी व्हॅल्यू आली ती आली एफची व्हॅल्यू आली 0. एफ म्हणजे 0. ठीक आहे. आता इथं काय उरलं आहे, एन ओ उरलेलं आहे. तर एनची व्हॅल्यू किंवा एनची आपल्याला काही गरज पण नाही आहे एन ओची, कारण आपल्याला स्लेटचं हे दाखवायचं आहे. तर स्लेटमध्ये एसच्या जागी काय येणार, एसच्या जागी येणार आहे 6 है ना. एस म्हणजे येणार आहे 6. त्याच्यानंतर एल म्हणजे काय येणार आहे 4. ठीक आहे ना. एल म्हणजे 4. त्याच्यानंतर ए म्हणजे काय येणार आहे 2. ठीक आहे ना. एल म्हणजे येणार आहे 2. त्याच्यानंतर टी म्हणजे काय येणार आहे 7. ठीक आहे. आणि ई म्हणजे येणार आहे 5. तर 6 4 2 7 5 म्हणजे 3 नंबरचा आन्सर आहे, याचा 3rd नंबरचा आन्सर आहे. ठीक आहे. चला नेक्स्ट बघा, पटापट बघायचं आता आपल्याला. इथं बघा इथं काय करायचं आहे, इथं डॉटच्या जागी 8 आहे ना, प्लस त्याच्यानंतर हे हॅशच्या जागी किती लिहायचं आहे आपल्याला 6 डिवायडेड बाय. ठीक आहे. मग बॉक्स म्हणजे किती आहे 2 आहे ना, मायनस आणि हे हा जो साईन आहे सर्कलच्या आतमध्ये क्रॉसवाला त्याचा आहे 5. ठीक आहे ना. बस आता याला सॉल्व करायचं. तर 6 डिवायडेड बाय 2 पहिले सॉल्व करावं लागेल. तर 8 प्लस हे किती येणार 3 है ना, -5. 8 + 3 म्हणजे 11. 11 - 5 म्हणजे किती येतं 6. याचा आन्सर येणार 6. आता 6 काय आहे, हॅश आहे. तर याचा आन्सर काय येतो हॅशवाला 2nd नंबरचा आन्सर येतो. ठीक आहे. त्याच्यानंतर अजून हे जे नंबर्स आहे ह्या नंबर्सला यूज करून जर स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर आपण जर तयार केलं तर ती जी नंबर आहे ती स्मॉलेस्ट 6 डिजिट नंबर येते आहे 203568 ही नंबर येते आहे. आता याला जर तुम्ही इथं मॅच करून बघा त्याचा आन्सर येते तुमचा 3rd नंबरचा आन्सर येते. ठीक आहे.
हे नंबर तुम्हाला माहिती आहे कशी स्मॉलेस्ट नंबर कशी बनवायची, ठीक आहे ना. लेस देन करून ना, 0 इज लेस देन 2, 2 इज लेस देन 3, 3 इज लेस देन 5, 5 इज लेस देन 6, 6 इज लेस देन 8. मग त्याच्यामध्ये तुम्ही बघाल तर 0 पहिले स्टार्टला येतो, पण त्याची इंटरचेंज करून टाकायचं तर हे तुमची 6 डिजिट नंबर तयार होती आहे, ठीक आहे. चला नेक्स्ट बघा. आता इथं हे इमोशनल इंटेलिजन्सचं आलेलं आहे. याच्यामध्ये तुम्ही व्यवस्थित रीड करा. याचं जे ॲन्सर येते ना ते पहिल्याचं याचं तिसरं येते आणि याचं जर केलं तर याचं 4th येतं आहे, ठीक आहे. हे करेक्ट ॲन्सर आहे त्याचे. व्यवस्थित रीड करा, तुम्हाला कळेल, काही प्रॉब्लेम नाही आहे त्याच्यात. चला नेक्स्ट आता, ठीक आहे. आता इथं जे बघा सगळ्यात जास्त जे आहे ना तुम्ही काउंट करा. सगळ्यात जास्त व्ही 4 वेळेस आलेला आहे. व्ही जे आहे ना व्ही इज इक्वल टू 4 टाईम्स आलेला आहे याच्यामध्ये. त्याचा ॲन्सर येतं 3, ठीक आहे. इथं बघा, इथं जे आहे 58मध्ये हे जे लेटर्स दिलेले आहे याच्यापासून एक वर्ड तयार होतो, टंग, TONGUE, ठीक आहे. आता याच्यामध्ये सेंटरचा कुठला येतो आहे, इथं कुठल्या नंबरचं विचारलं आहे, 4th प्लेस राईटपासून, तर 1st, 2nd, 3rd, 4th N येतो आहे, त्याचा ॲन्सर येतो आहे N, ठीक आहे. त्याच्यानंतर आता इथं सगळ्यांचे नंबर इंटरचेंज केले आहेत. इंटरचेंज करणे म्हणजे काय, आता इथे 52च्या जागी 25, इथे 14 है ना, इथे 47, इथे 36, इथे 81, त्याच्यानंतर इथं 49, इथे 53 आणि इथे 64 असं करायचं. आणि आपल्याला काय फाइंड करायचं आहे की ऑड स्क्वेअर नंबर. तर ऑड स्क्वेअर नंबर आली आहे 25 आली आहे, त्याच्यानंतर 81 आहे आणि 49 आहे, ठीक आहे ना. ह्या अशा 3 नंबर आहेत ज्या ऑड स्क्वेअर नंबर आहे. त्याचा आन्सर येतो आहे 3, ठीक आहे. त्याच्यानंतर आता याला पण बघा, ह्याला तुम्ही व्यवस्थित रीड करा. इथून जर आपण राईट साईडनी आपण बघा, राईट साईडनी कुठलं आहे, 12व्या नंबरला कुठलं आहे ते, हे 5 आणि 5 10 आणि हे 2 12 N येतो आहे, ठीक आहे ना. 12व्या नंबरला N येतो आहे. त्याच्यानंतर 18व्या नंबरला कुठलं येणार आहे, हे 12 झालं, हे 15 झाले, 3 15 16 17 18, 18ला काय येतो आहे H है ना, 18ला येतो आहे H. आणि त्याच्यानंतर हे कुठली पोझिशन, 21 पोझिशन है ना. हे 20 आणि 21वी पोझिशन करायची आहे ई आहे, तर HEN हॅन, हॅनमधला म्हणजे सेंटरचा लेटर कुठला झाला आहे ई, ठीक आहे ना. त्याचा ॲन्सर येतो आहे 1st, ठीक आहे. आता याच्यानंतर बघा 61मध्ये हे सगळं काय म्हणायचं, ग्रुपचं नाव म्हणजे काय म्हणायचं जे है ना, ग्रुपचं नाव आहे, फ्लॉक, बंच, ग्रुप, पण हे युनिट आहे डझन है ना, त्याचं डझन येतो याचा ॲन्सर 3 नंबरचा. त्याच्यानंतर 62मध्ये बघा, याच्यामध्ये 4th नंबरचा ऑप्शन येतो, कारण हे सगळे कॅपिटल आहेत आणि हे कॅपिटल नाही आहे है ना, उपराजधानी आहे. हे सगळ्या राजधानी आहे, हे उपराजधानी आहे, ठीक आहे. त्याच्यानंतर इथं तिसऱ्यामध्ये बघा 63मध्ये बघा 3चे इक्वल पार्ट आहे, हे 3 इक्वल पार्ट आहे, हे 3 इक्वल पार्ट आहे, याच्यामध्ये इक्वल नाही आहे, ठीक आहे ना, आहे ना. 3 इक्वल नाही आहे, हे कमी आहे ना, हे 2 पार्ट कमी आहे, याच्या एवढं नाही आहे, तर हा 3रा नंबरचा ॲन्सर येतो याच्यामध्ये 63मध्ये, ठीक आहे. चला नेक्स्ट पेज बघूया. याच्यामध्ये तुम्हाला ऑड मॅन आउट फाइंड करायचं आहे, ठीक आहे ना. जे वेगळं आहे त्याच्यामध्ये त्याला फाइंड करायचं आहे. तर याच्यामध्ये पहिलंच वेगळं येते, कारण याच्यामध्ये काय केलेलं आहे, इथे जे सेंटरमध्ये जी आकृती दिली ना त्याच्यामध्ये प्रत्येकीमध्ये 4-4 भाग आहे, याच्यामध्ये फक्त 3च आहे, ठीक आहे. त्याचं पहिलं आहे. त्याच्यानंतर इथं बघा, इथे काय केलेलं आहे की हे पहिला लेटर, पहिला जे डिजिट आहे आणि लास्ट डिजिट आहे त्यांचे स्क्वेअर केलेलं आहे. 4 4 जार 16 आणि 5 5 जार 25 आणि जे काही टोटल आलं त्याचं तिथं सेंटरमध्ये लिहिलेलं आहे. असं तिथं 2चा स्क्वेअर केला आहे है ना. 2चा स्क्वेअर किती येणार 4 है ना, आणि इथं 4चा स्क्वेअर किती येणार आहे 6. 2चा स्क्वेअर येणार 4 आणि 4चा स्क्वेअर येणार 16. तर 16 + 4 किती येत आहे 20. तर सेंटरमध्ये 20 लिहिलं आहे. इथे पण बघा 3चा स्क्वेअर 9 आणि 4चा स्क्वेअर 16, 25 येतं आहे याचा टोटल, तर 25 सेंटरला लिहिलं आहे. असं इथं पण आता 2चा स्क्वेअर आपल्याला 4 आणि 3चा स्क्वेअर 9 है ना, तर किती यायला पाहिजे होतं 13, पण इथं काय लिहिलं आहे 31 लिहिलं आहे. मग याचा ॲन्सर जो आहे 4th येतो आहे, ऑड मॅन आउट.
ठीक आहे ना, ऑड आहे तो त्याच्यातला. ठीक आहे, त्याच्यामध्ये आता नेक्स्ट बघा, इथं सिलेक्ट द करेक्ट अल्टरनेटिव्ह टू रिप्लेस द क्वेश्चन मार्क इन द गिवन नंबर सिरीज. तर इथं बघा, इथं 221 येतो. इथं कसं व्हायला लागलं आहे की याच्यामध्ये जे डिफरन्स आहे, डिफरन्समध्ये पण डिफरन्स आहे. तर 7 नंतर माहिती आहे का, 7 नंतर यांचा डिफरन्समध्ये 19 असा डिफरन्स आहे यांचा. 7, 19, 37, 61. त्याच्यानंतर है ना, याच्यामध्ये बघा 6मध्ये 7 ॲड केलं तर 13 येतात. 13मध्ये 19 ॲड केलं तर 32 येतात. 32मध्ये 37 ॲड करा तुम्ही 69 येणार. 69मध्ये तुम्ही 61 ॲड करा 130 येतं. ठीक आहे ना. तर असंच याच्यामध्ये आता हे कितीचा डिफरन्स यायला लागला याच्यामध्ये माहिती आहे का. आता याच्या आतमध्ये सुद्धा 12, इथं 12, तर 12, इथं 18, 6 6नी डिफरन्स आहे बघा. 18, इथं परत 6चे 24, आणि आता परत 6 म्हणजे किती येणार, 30चा डिफरन्स येणार इथं. ठीक आहे ना. तर 30चा जर डिफरन्स केला तर 60 आणि 30 91, आणि 130मध्ये 91 जर आपण ॲड केलं तर 221 आन्सर आहे त्याचा. ठीक आहे ना, त्याचा आन्सर आहे 221. चला नेक्स्ट बघा, इथे जे आहे ना तुमचं जे फिगर आहे तर बघा, हे जो आहे पहिला हा जो आहे ॲरो, पहिला हा एकदम अपोजिट 180 डिग्रीनी फिरला आहे. ठीक आहे ना, डायरेक्ट. त्याच्यानंतर हे जे फिगर आहे, हे स्क्वेअर आणि तुमचं ट्रायंगल आहे ते वर खाली इंटरचेंज झाले आहे. ठीक आहे. त्याच्यानंतर आता हा फिरला आहे आणि हे परत इकडे येऊन जसेच्या तसे आले हां ना. तर आता पुढची स्टेपमध्ये काय होईल, पुन्हा हा एरो इकडे फिरेल 180 डिग्रीने. ठीक आहे. आणि याची जी पोझिशन आहे ते वर खाली होऊन जाणार. त्याच्यामध्ये आपला आन्सर बघा कुठला येतो आहे, 4th नंबरचा आन्सर येतो आहे. आन्सर नंबर 4 आहे करेक्ट. त्याच्यानंतर इथे बघा तुम्ही, बघा याच्यामध्ये पण तुम्ही इथे सेकंड नंबरचं जे आहे ग्रुप, तो इथे क्वेश्चन मार्कच्या जागी ठेवून बघा, आणि हे सगळे एका साईडला शिफ्ट होत जातात. ठीक आहे ना. तर याचं करेक्ट आन्सर येतं सेकंड नंबरचाच करेक्ट आन्सर येतो आहे. ठीक आहे. 69मध्ये याच्या सगळ्यांमध्ये बघा इथं 46चा डिफरन्स आहे. इथं पण 46, इथं पण 46, इथे पण 46, आणि इथे पण 46चा डिफरन्स, इथे 44चा डिफरन्स येतो आहे. इथे 44चा डिफरन्स येतो आहे. म्हणून ही जी नंबर आहे 117 आहे ना, ही एकदम रॉंग टर्म आहे. तिथं दुसरा यायला पाहिजे होता. ठीक आहे. चला नेक्स्ट आता चला इथे बघा, आता फाइंड द रॉंग टर्म इन द गिवन नंबर सिरीज. इथे काय केलेलं आहे त्यांनी, या तिघांची टोटल केली आहे आणि याच्यामध्ये ॲड केलं आहे. ह्या तिघांची टोटल किती येते, 1 + 7 म्हणजे 8 + 0 8. तर याच्यामध्ये 8 ॲड केलेलं आहे. त्याच्यानंतर यांची तिघांची टोटल किती येणार आता है ना, 8 + 7 15 + 1 16 ॲड केलं तर इथं 194 आले. ठीक आहे. असंच इथं 194चं तुम्ही ॲड करा. ठीक आहे ना. 194ला ॲड केल्यावर किती येणार, 24 ॲड केल्यावर इथं काय येतं, 206 हां. इथं 206 दिलेलं आहे, पण इथे ॲक्च्युली 208 यायला पाहिजे. 208 यायला पाहिजे, म्हणून हे जे 206 जो आहे तो ऑड आहे याच्यामधला. इथे ॲक्च्युली 208 असायला पाहिजे. परत त्याच्यामध्ये जर तुम्ही 208 म्हणजे बघा 2 + 8 10 होतात. त्याच्यामध्ये जर 10 ॲड केले तर 218 येतं आहे. त्याच्यातला ऑड टर्म जी आहे ती 206 आहे. ठीक आहे. याच्यामध्ये सीमा जो आहे ना, सीमाचं जर तुम्ही आता याचं कॅल्क्युलेशन केलं तर सीमाचं जे वय आहे, टुडेज एज जी आहे तिची येते 30 इयर्स येते. जर आज आपण सगळं कॅल्क्युलेशन करून काढलं तर 6 वर्षानंतर तिची एज जी आहे ती 36 इयर्स असणार आहे. ठीक आहे. हे सगळे आपण जर ना पूर्ण डिटेलमध्ये एक्सप्लेनेशन नंतर करूया. ठीक आहे. इथे बघा, इथे अनाया, आणि हे कसं लिहायचं माहिती आहे का, ज्याची हाईट कमी आहे ना त्याला सगळ्यात खाली लिहायचं. जसं अनाया इज टॉलर देन अनुष्का है ना. तर अनाया जे आहे ना, पहिले अनायाचं नाव लिहायचं असं, अनाया इज टॉलर देन अनुष्का, म्हणजे अनुष्का त्याच्यापेक्षा ठेंगणी आहे ना थोडीशी अनुष्का. ठीक आहे. बट शॉर्टर देन है ना, नाही सॉरी आकांक्षा. अनाया जी आहे
ती आकांक्षापेक्षा उंच आहे, तिथं आकांक्षा लिहावं लागेल. आकांक्षा ठीक आहे. पण जी आहे ना कुणापेक्षा ठेंगणी आहे अनुष्कापेक्षा, तर मग वरती अनुष्काचं नाव येतं, अनुष्का. आता याच्यामध्ये सगळ्यात सध्या आपण जे वाचलं आहे तिथपर्यंत अनुष्काची हाईट सगळ्यात जास्त आहे. अनुष्का इज शॉर्टर दॅन आर्या, म्हणजे आर्यापेक्षा अनुष्का छोटी आहे. सगळ्यात वरती कोण येणार? आर्या. ठीक आहे. अँड टॉलर दॅन अनाया, अनायापेक्षा मोठी आहे ना. अनुष्का जी आहे ना ती आर्यापेक्षा छोटी आहे पण अनायापेक्षा मोठी आहे. मग सगळ्यात मोठी कोण आहे? ते आर्या. त्याचा आन्सर येतो आर्या. आता इथं मानवला 5 है ना मॅटर्नल अँड 4 मॅटर्नल अंकल, म्हणजे 5 मावश्या आणि 4 मामा आहेत. ठीक आहे ना. आणि त्याच्यातली एक मावशी त्याची जी आहे मानवची ती शिक्षिका आहे. तर तिला किती बहीण आणि भाऊ असणार? आता मानवची मम्मी आहे ते पण हिची बहीण असणार आहे. तर म्हणून तिथं 5 बहीण आणि 4 भाऊ असं थर्ड नंबरचाच आन्सर येणार आहे. ठीक आहे. इथे 74चं 13 नंबर आहे. हां, 4th नंबरचा येतं जर इथं तुम्ही काउंट करून बघा जरा. ठीक आहे. त्याच्यानंतर 75मध्ये याचा 12 येतो आहे. काउंट करून बघा. नेक्स्ट बघूया आता. झाले 75 क्वेश्चन झाले की. हां, ठीक आहे. तर हे जेवढे मी केले आहेत जवळपास ऑलमोस्ट करेक्ट आन्सर आहे. ठीक आहे. तरी पण एखाद दुसरा चुकू शकतो आहे. ठीक आहे. तर तुम्ही याच्यावरून थोडासा अंदाज लावू शकता तुम्हाला की तुम्हाला इंटेलिजन्समध्ये किती मार्क्स येऊ शकतात. ठीक आहे. तर अशा पद्धतीने आपण आता इथे इंटेलिजन्सचं राहू देऊ. आता मराठीचा मी टाकायचा प्रयत्न करतो आज. ठीक आहे. हे इंटेलिजन्स टेस्टचं आपण टाकलं आहे पहिले. ठीक आहे. हे मॅच करून बघा. बाकीचे जे सेट बी सी वगैरे असतात ना त्याच्यामध्ये क्वेश्चन मागे पुढे असतात. क्वेश्चन तेच आहे, फक्त नंबरिंग चेंज झालेलं आहे. ठीक आहे. तर बघूया आपण. चला नेक्स्ट व्हिडिओमध्ये मराठीचे क्वेश्चन बघूया. ठीक आहे. सेकंड पेपरचे. धन्यवाद.